नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण वेव्ह ऑप्टिक्स हा टॉपिक संपला होता. त्याचे न्यूमेरिकल्स पण आपण घेतलेले आहेत. पुढचा जे भाग आहे वेव्ह ऑप्टिक्सचा तो बराच सिलेबस रिड्यूस केलेला आहे 2020-21 साठी. त्यामुळे आपण त्या ठिकाणी थांबत आहोत. नंतर आपण जे नवीन सुरू चॅप्टर करणार आहोत तो आहे करंट इलेक्ट्रिसिटी. आपण साऊंडचा एक चॅप्टर घेतला, नंतर लाईटचा एक चॅप्टर घेतला. आता आपण इलेक्ट्रिसिटी मध्ये जात आहोत. इलेक्ट्रिसिटी मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक आहे. आपण 11वी मध्ये पाहिलेलं आहे करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतं, एखादा कंडक्टर म्हणजे काय, इन्सुलेटर म्हणजे काय, सेमीकंडक्टर कशाला म्हणतो आपण. बऱ्याच गोष्टी आपण 11वी मध्ये पाहिल्या. त्याचे युनिट्स असतील, त्याचा फॉर्म्युला असेल, या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. परंतु तोच भाग, त्याचा वरचा भाग म्हणतो आपण त्याला, तो 12वी मध्ये आहे. 11वीचा सिलेबस थोडा रिवाइज करू आपण, म्हणजे आपल्याला पण लक्षात येईल की करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मध्ये काय होतं नेमकं. सुरुवातीला अगोदर आपण करंट म्हणजे काय, करंट कशाला म्हणतो आपण. करंट इज प्रोड्यूस्ड ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन ए कंडक्टर. एखादा मेटल आपण घेतलेला आहे, तो कॉपरचा असेल, ॲल्युमिनियम असेल. एनी मेटल कंटेन्स द नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. एनी मेटल कंटेन्स द नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. And these free electrons, they are moving in random motion. They are moving random motion with different velocity in different direction. म्हणजे एखाद्या मेटल मध्ये, हा एखादा मेटल आहे. In this metal consist there are the number of free electrons. या ठिकाणी number of free electrons आहेत. And such free electrons will move in the random motion with different velocity in different directions. म्हणजे metal contains the number of free electrons. They are moving random motion in different direction with different velocity. जर आपण या कंडक्टरच्या अक्रॉस मध्ये एखादी जर बॅटरी लावली असेल, आपण ही बॅटरी लावलेली आहे. बॅटरीचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हे निगेटिव्ह आहे. त्याला बॅटरी ई म्हणू आपण, किंवा त्याला सेल म्हणतो आपण. हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, निगेटिव्ह टर्मिनल आहे. तर हायर टर्मिनल म्हणतो आपण, किंवा हायर पोटेन्शियल म्हणतो आपण, याला लोअर पोटेन्शियल म्हणतो निगेटिव्ह टर्मिनलला. आपल्याला माहित आहे ज्यावेळेस एखाद्या कंडक्टरच्या अक्रॉस मध्ये बॅटरी लावली आपण, तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन मूव्ह फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. याला म्हणतो आपण फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. हे आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन या डायरेक्शन मध्ये, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ही डायरेक्शन कोणाची आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनची आहे. पण ॲज दॅट ऑफ the current will flow from positive to negative. Current will flow from positive to negative. Such conductor like as copper, हा कॉपरचा आहे कंडक्टर, like as a copper. And these conductor contain the number of free electrons and they are moving random motion with different velocity. So the electron move from negative to positive and current will flow from positive to negative. Due to that battery, electron flow होतात निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे. At the same time the electric current will flow from positive to negative, and there will be opposites. Then flow of electron inside a conductor
with the constant velocity, so that is त्याला आपण म्हणतो opposite to the electric field, त्याला आपण drift velocity म्हणतो किंवा drift with the at points, त्याला आपण drift velocity म्हणतो. मग drift velocity आपल्याला माहित आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनची डायरेक्शन आपल्याला माहित आहे, इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन आपल्याला माहित आहे, हा करंट फ्लो होतो या ठिकाणी. सो मग कन्व्हेन्शनल करंट म्हणजे काय? कन्व्हेन्शनल करंट कशाला म्हणतो आपण? कन्व्हेन्शनल करंट म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन विल मूव्ह फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल्स. आणि आपल्याला माहिती आहे की फ्लो ऑफ वॉटर फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल आहे, हीट ट्रान्सफर फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. तर या ठिकाणी कन्व्हेन्शनल करंट ह्याच्या अपोजिट असेल या ठिकाणी. द कन्व्हेन्शनल करंट एज अ इलेक्ट्रिक करंट विल मूव्ह फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. सो दीज आर द कन्व्हेन्शनल करंट आपल्याला म्हणतो. मग इलेक्ट्रिक करंट कशाला म्हणतो? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज द करंट. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज द करंट. सो करंट equal to charge upon time is the current. तर आपण सिंपल भाषेने म्हणतो आपण रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज द करंट. सो करंट इज डिनोटेड बाय I, charge is denoted by Q, and time is denoted by T. So I is equal to Q by T. Current is measured in amperes, charge is measured in coulomb, time is measured in second. So 1 ampere is equal to 1 coulomb divided by 1 second. म्हणजे काय? 1 coulomb 1 ampere of current is the flow of charge per unit किंवा per second आपण त्याला म्हणतो in a wire, in a conductors. म्हणजे 1 ampere equal to 1 coulomb divided by 1 seconds. So that is called as current म्हणतो आपण. So I is equal to Q by T आहे. So what is the dimension of charge? Q असेल, Q is equal to I into T असेल. So dimension of charge equal to Q is equal to, इथं mass is 0, length is 0, time is 1 आणि इथं current आहे I is 1. So these are the dimension of charge. आपल्याला डायमेन्शन ऑफ चार्ज माहित आहे, डायमेन्शन ऑफ टाइम माहित आहे, करंटचं पण आपल्याला डायमेन्शन काढता येतं. इज मास इज 0, नंतर लेंथ आहे, टाइम आहे, सो इज I1. सो दीज आर द डायमेन्शन ऑफ करंट असेल. आणि डायमेन्शन ऑफ चार्ज असेल, चार्ज Q इज इक्वल टू M0 L0 T1 आणि I टू द पॉवर 1 असेल. ओम्स लॉ आता ओम्स लॉ काय आहे? द फिजिकल स्टेट आता फिजिकल स्टेट म्हणजे काय? फिजिकल स्टेट म्हणजे दॅट इज त्याचं मटेरियल असेल, डायमेन्शन असेल अँड टेम्परेचर असेल. मटेरियल, डायमेन्शन आणि टेम्परेचर याला आपण फिजिकल स्टेट म्हणतो. आपण कुणाची फिजिकल स्टेट? ऑफ ए कंडक्टर. remains the same. The electric current flowing through a conductor is directly proportional to the
potential difference applied across it. म्हणजे काय? द फिजिकल स्टेट ऑफ ए कंडक्टर, या फिजिकल स्टेट म्हणजे मटेरियल आले, डायमेन्शन आलं आणि टेम्परेचर आले आहे, remains the same. The electric current flowing through a conductor is directly proportional to the potential difference applied across it. आता आपण पाहिलं होतं एखादा कंडक्टर असेल, हा कंडक्टर आहे, त्याच्या अक्रॉस म्हणजे एखादी बॅटरी मिळालेली आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, हा करंट आय फ्लो झाला याच्यामध्ये, आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असेल, पोटेन्शियल व्ही असेल, और V is directly proportional to I. In a physical state of a conductor, potential difference between these 2 points is directly proportional to the current असेल. किंवा आपण असं म्हणल्या स्टेटमेंट मध्ये, in a physical state of a conductor remains the same, the electric current flowing through a conductor is directly proportional to the potential difference applied across it. So these are the statement of Ohm's law. I is directly equal to VI किंवा V is directly I असेल, so V is equal to I into R असेल. R is the proportionality constant आहे, आणि such proportionality constant are called as resistance of a conductor. Resistance of a conductor. R काय आहे? रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर आहे. ही जे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे त्याला आपण R घेतलेला आहे. हा R म्हणजे काय? रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर आहे. सो V इज इक्वल टू IR आहे. आपल्याला करंट काढायचं असेल तर V अपॉन R आहे. आपल्याला रेजिस्टन्स काढायचा असेल तर V अपॉन I आहे. सो due to this formula, V is equal to IR, I is equal to V by R is equal to V by I. From this equation, we have to clear that resistance of a conductor does not depend upon the V and I. Resistance कशावर डिपेंड आहे? V आणि I वर डिपेंड आहे का? नाही आहे. Resistance depends on the shape, size and material of the conductors. कशावर डिपेंड आहे रेजिस्टन्स? त्याच्या शेप वर, साइज वर आणि त्याच्या मटेरियल वर डिपेंड आहे. तो मटेरियल कोणता आहे? ॲल्युमिनियम आहे का, कॉपर आहे, एनी अदर मटेरियल्स. त्याची शेप कसा आहे, त्याची लेंथ काय असेल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन काय असेल. कारण या ठिकाणी आपण म्हणलेलं आहे ठिकाणी मटेरियल, डायमेन्शन आणि टेम्परेचर म्हणलेलं आहे ठिकाणी. सो रेजिस्टन्स does not depends upon kashavar V or I, but it depends on the shape, size and material of the conductors. So these are the Ohm's law. What is the unit of resistance? आपल्याला माहित आहे रेजिस्टन्स युनिट काय असेल? The unit of resistance is ohm. काय युनिट आहे? ohm. OHM म्हणजे ohm. It is denoted by symbol of that resistance is this. His symbol आहे ohm. याला आपण OH म्हणजे ओम आहे आणि symbol of ohm is this. Unit of potential difference is volt and unit of current is amperes. So current ampere मध्ये आहे, V volt मध्ये आहे, R ohm मध्ये आहे. So R is equal to V by I. So these are the three formulae. R is equal to V by I is equal to V by R, V is equal to IR. These are the most important formulae in this chapter. V is equal to IR. या इक्वेशनचा आपल्याला भरपूर फायदा होतो या चॅप्टर मध्ये, कारण हे आपल्याला लक्षात पाहिजे या ठिकाणी. सो दीज आर द ओम्स लॉ आहे. आपण ओम्स लॉ पण पाहिला आता.
नंतर आता रेजिस्टन्स पाहतो आपण. रेजिस्टन्स कसा म्हणतो आपण? रेजिस्टन्स म्हणजे अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे काय असेल? अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज रेजिस्टन्स, आपण त्याला म्हणतो. मग रेजिस्टन्सचा सिम्बॉल काय असेल? सो दीज आर द सिम्बॉल ऑफ रेजिस्टन्स. हा सिम्बॉल आहे रेजिस्टन्सचा. दीज आर द सिम्बॉल ऑफ रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स जे आहे सॉटूथ टाइप आहे. सॉटूथ म्हणजे करवतीच्या आकाराचा असतो. करवतीचा आकार जे असतो त्या टाइप मध्ये हा रेजिस्टन्स असतो. त्याचा सिम्बॉल R इज इक्वल टू, आपण पाहिला आता V इज इक्वल टू IR आहे आणि R इज इक्वल टू V बाय I आहे. हा रेजिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला आहे. आपला रेजिस्टन्स माहित झाला, त्याचा सिम्बॉल आपल्याला माहित आहे. रेजिस्टन्स हा ओम मध्ये मोजतो आपण. त्याचा सिम्बॉल पण पाहिला आपण ओमचं. मग कंडक्टन्स म्हणजे काय? कंडक्टन्स कशाला म्हणतो आपण? सो कंडक्टन्स मीन्स कंडक्टन्स, त्याला आपण के म्हणतो. कंडक्टन्स म्हणजे काय? रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स आर कॉल्ड एज कंडक्टन्स. काय सांगतो त्याचा अगोदर? द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स are called as conductors. आपण आता सांगितलं की रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स आर कॉल्ड एज कंडक्टन्स. सो कंडक्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. म्हणजे काय? आपण रेसिप्रोकल कशाला म्हणतो? 1 डिवाइड बाय एनी क्वांटिटी इज द रेसिप्रोकल. मग रेसिप्रोकल कुणाचा आहे? रेजिस्टन्सचा आहे. The reciprocal of resistance are called as conductance. So conductance is denoted by K and K is equal to 1 by R असेल. K equal to, आपल्याला माहिती आहे रेजिस्टन्स युनिट आपल्याला माहिती आहे ओम आहे. मग 1 by ओम म्हणजेच काय? 1 by ओम त्याच्या उलटा असेल, रिव्हर्स असेल. जसं आपण या ठिकाणी ओम लिहिलेला आहे त्याच्या उलट काय असेल या ठिकाणी? त्याला ह्याच्या उलटा असेल MHO. त्याच्या उलट घ्या, त्याला आपण मो म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो? आपण मो. म्हणजे रेजिस्टन्स युनिट ओम आहे, कंडक्टन्स युनिट काय असेल? मो असेल. आणि मोचा सिम्बॉल आहे त्याचा उलटा ओ. दीज आर द सिम्बॉल ऑफ कंडक्टन्स. किंवा त्याला आपण सीमन म्हणतो. आपण सीमन. सो दीज आर द युनिट ऑफ कंडक्टन्स. सीमन इज अ युनिट ऑफ कंडक्टन्स. कोणत्या कोणते सिम्बॉल आहेत या ठिकाणी? कंडक्टन्स इज मेजर्ड इन मोल्स or Siemen. So these are the conductors. कंडक्टर म्हणजे काय? कंडक्टर means the material which allows the flow of electron in a conductor. Which allows the flow of electron in a conductor is called as कंडक्टन्स. ह्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशी आहे? हाय आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ ए कंडक्टर इज हाय. म्हणजे या ठिकाणी there are number of free electrons. Any metal, any conductor contains a number of free electrons. मग number of free electrons आहेत, they are in random motion in different direction. म्हणजे आपण त्याला कंडक्टर म्हणतो. आपण ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट मूव्ह होतो या ठिकाणी त्याला म्हणतो आपण कंडक्टर म्हणतो. आपण इलेक्ट्रॉन मूव्ह होतात असा मेटल. फॉर एक्झाम्पल कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे. सो दीज आर द बेस्ट कंडक्टर. आपण त्याला म्हणतो गुड कंडक्टर म्हणतो आपण त्याला. सो दीज आर द कंडक्टर्स. कंडक्टर इज अ कंडक्टिव्हिटी जी कशी आहे? हाय आहे. कंडक्टिव्हिटी हाय आहे त्याला आपण म्हणतो कंडक्टर म्हणतो. दुसरं आहे इन्सुलेटर. म्हणजे काय? इन्सुलेटर म्हणजे काय? द मटेरियल
which does not allow the flow of electron. याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 0 आहे किंवा कमी आहे, लेस आहे, त्याला म्हणतो आपण इन्सुलेटर म्हणतो. फॉर एक्झाम्पल वूड आहे, ग्लास आहे. सो दीज आर द रबर आहे, दीज आर द एक्झाम्पल ऑफ इन्सुलेटर्स. आपण कंडक्टर पाहिला, इन्सुलेटर पाहिला, आणि तिसरा जो आहे तो आहे सेमी कंडक्टर्स. ते आहे सेमी कंडक्टर्स. आता सेमी कंडक्टर म्हणजे काय? तो कंडक्टर आहे, कमी प्रमाणात आहे, तर म्हणून त्याला आपण सेमी कंडक्टर म्हणतो. त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी लाईज बिटवीन कंडक्टर आणि इन्सुलेटर आहे, दोन्हीच्या मध्ये आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो सेमी कंडक्टर. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी of semiconducting material lies between conductor and insulators. त्याला म्हणतो आपण सेमीकंडक्टर्स. फॉर एक्झाम्पल तो जसे एक्झाम्पल काय असेल, जर्मेनियम आहे, सिलिकॉन आहे, कार्बन आहे. सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ सेमीकंडक्टर. द नेक्स्ट वन इज द स्पेसिफिक रेजिस्टन्स. म्हणजे काय? स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे हा रेजिस्टन्स आहे. मग रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर डिपेंड्स अपॉन व्हॉट फॅक्टर? पहिला फॅक्टर आहे लेंथ आहे, दुसरा फॅक्टर मटेरियल आहे, तिसरा फॅक्टर आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, आणि चौथा फॅक्टर आहे टेम्परेचर्स. पहिला फॅक्टर रेजिस्टर डिपेंड्स अपॉन व्हॉट फॅक्टर्स? लेंथ आहे, मटेरियल आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे, आणि टेम्परेचर आहे. लेंथ म्हणजे त्या कंडक्टरची लेंथ असेल, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसा आहे, हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जे आहे, हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसा आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे रेजिस्टन्स. आणि टेम्परेचर ते किती तापमानात वितळतात. मग आपल्याला असं म्हणता या ठिकाणी रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर is directly proportional to its length. The resistance of a conductor is directly proportional to its length, and resistance of a conductor is inversely proportional to its area of cross section. So resistance of a conductor is directly proportional to L by A. कारण आपण दोन्हीचा एका ठिकाणी केले या ठिकाणी. रेजिस्टन्स ऑफ ए कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे. सच प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट्स तर आपण R इक्वल टू रो इंटू L by A. रो इज द proportionality constant, is the proportionality constant, and such constant are called as specific resistance. हा जे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे रो, हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, आणि सच कॉन्स्टंट दॅट इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक रेजिस्टन्स. त्यालाच म्हणतो आपण रेजिस्टिव्हिटी म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो आपण? रेजिस्टिव्हिटी. मग हा स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे. मग हा किती आहे या ठिकाणी? सो रो इज इक्वल टू RA डिवाइड बाय L. Rho equal to RA divided by L. Rho is the specific resistance, R is the resistance of the wire, A be the area of cross section, L be the length of the wire है, किंवा कंडक्टर असेल. So rho is equal to RA upon L आहे. So these are the specific resistance of the wire. The unit of specific resistance आपल्याला याचं युनिट पण काढता येतं. काय युनिट असेल? द युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स इज
unit of specific resistance rho equal to unit of R into of A divided by unit of L. प्रत्येकाचं युनिट आपल्याला लिहिता येईल इक्वल टू युनिट ऑफ आर ओम आहे, युनिट ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मीटर स्क्वेअर आहे, युनिट ऑफ लेंथ आहे मीटर आहे. So this should be cancelled and ohm into meter and unit of specific resistance is equal to ohm meter is a unit of specific resistance. What is the resistivity? Resistivity and specific resistance one and the same. त्याचा पण फॉर्म्युला हाच आहे रो इज इक्वल टू आर अपॉन एल. त्यालाच आपण रेजिस्टिव्हिटी म्हणतो. आपण रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू आर अपॉन एल आहे. त्याचे युनिट देखील काय असेल या ठिकाणी ओम मीटरच असेल. नेक्स्ट इज कंडक्टिव्हिटी. म्हणजे काय कंडक्टिव्हिटी कशाला म्हणतो आपण? तर कंडक्टिव्हिटी म्हणजे द रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी आर कॉल्ड एज कंडक्टिव्हिटी. The reciprocal of resistivity or specific resistance are called as conductivity. Are called as conductivity. म्हणजे काय? सिग्मा इज इक्वल टू 1 बाय रो. सिग्मा इज इक्वल टू 1 बाय रो. कंडक्टिव्हिटी डिनोटेड बाय सिग्मा आणि इज इक्वल टू 1 बाय रो. त्याला आपण रेसिप्रोकल, कुणाचा रेसिप्रोकल? हा कंडक्टिव्हिटी रेजिस्टिव्हिटीचा रेसिप्रोकल आहे. म्हणून या ठिकाणी रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टिव्हिटी और स्पेसिफिक रेजिस्टन्स आर कॉल्ड एज कंडक्टिव्हिटी. So rho is equal to 1 by sigma is equal to 1 by rho आहे. What is the unit of conductivity? The unit of conductivity आपल्याला माहिती आहे आता इक्वल टू याचं युनिट आपल्याला माहित आहे ओम मीटर आहे. कारण स्पेसिफिक रेजिस्टन्सचं युनिट काय आहे आपल्याकडे? ओम मीटर आहे. इज इक्वल टू 1 by ओम into 1 by meter. 1 by meters. So 1 by ohm म्हणजेच काय? त्याला आपण मोज म्हणतो. आपण मो इनटू काय असेल 1 by meter. म्हणजे या ठिकाणी मोजचं सिंबल आपल्याला माहित आहे असं आहे मोज पर मीटर. मोज पर मीटर किंवा और मोज meter to the power -1. So these are the unit of conductivity. Conductivity चे युनिट काय असेल? moles per meter or moles meter to the power -1. So these are the conductivity sigma. So conductivity आपल्याला माहित झालं. The next one is resistance. Resistance are in series and parallel. Resistance are in series and parallel. आपण अगोदर resistance are in series. Resistance are in series. आता रेजिस्टन्स आपण पाहिला, स्पेसिफिक रेजिस्टन्स पाहिला, कंडक्टन्स पाहिला, कंडक्टिव्हिटी पाहिली आपण. मग रेजिस्टन्स हा सिरीज मध्ये असेल तर काय होईल? सो हा एक रेजिस्टन्स आहे, दूसरा रेजिस्टन्स हा आहे, तीसरा रेजिस्टन्स हा आहे, हा रेजिस्टन्स R1 आहे, हा रेजिस्टन्स R2 आहे, हा रेजिस्टन्स R3 आहे अँड सो ऑन. रेजिस्टन्स हा Rn आहे, हा Rn आहे. सो रेजिस्टन्सेस दे आर कनेक्टेड इन सिरीज. हे रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये आहेत, वन आफ्टर अदर्स. एकाच्या नंतर दुसरा रेजिस्टन्स असेल. इन द सिरीज कॉम्बिनेशन
करंट इज सेम. करंट कसा असेल? सेम असेल. When resistances they are connected in series, current will be same, but potential difference is different. Potential difference across resistance R1 is different. याच्या across वेगळा असेल, याच्या across वेगळा असेल, याच्या across वेगळा असेल. Potential difference is same. म्हणजे या ठिकाणी करंट हा सारखाच आहे, परंतु पोटेन्शियल डिफरन्स ही वेगळा आहे. ह्याच्या अक्रॉस V1 असेल, ह्याच्या अक्रॉस V2 असेल, ह्याच्या अक्रॉस V3 असेल, ह्याच्यात Vn असेल. जर आपण तीन रेजिस्टन्सेस किंवा n रेजिस्टन्सेस जे आर कनेक्टेड इन सिरीज मध्ये असेल तर रेजिस्टन्स हा वाढतो. रेजिस्टन्स हा वाढतो. मग RS इज इक्वल टू RS म्हणजे रेजिस्टन्सेस जे आर कनेक्टेड इन सिरीज दीज आर द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आपण त्याला म्हणतो. RS इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 and so on plus RN. When n resistances they are connected in series, at that time RS is equal to R1 plus R2 plus R3 plus so on plus RN. So in this case resistance will be increases. Resistance हा या ठिकाणी वाढतो. या ठिकाणी आपला रेजिस्टन्स जर वाढवायचा असेल किंवा तर त्या ठिकाणी आपण सिरीज मध्ये रेजिस्टन्स लावावा लागतो. या ठिकाणी सो रेजिस्टन्स दे आर कनेक्टेड इन सिरीज. करंट हा सारखा असेल, पोटेन्शियल डिफरन्स फक्त वेगळा असेल त्या ठिकाणी. So equivalent resistance is RS is equal to R1 plus R2 plus R3 plus so on plus RN. जे महत्त्वाचं आहे तुम्हाला 12वी साठी ते मी घेतो या ठिकाणी. दुसरं रेजिस्टन्स आर इन पॅरलल. रेजिस्टन्स आर इन पॅरलल. सो रेजिस्टन्स आर इन पॅरलल मध्ये हे रेजिस्टन्स आहेत. हा एक रेजिस्टन्स आहे. हे तीन रेजिस्टन्स आहेत and they are connected in parallel. One resistance across the another resistance. Current I is flowing through the circuit. So in this case resistance R1 आहे, resistance R2 आहे, resistance R3 आहे, up to so on n resistance आपण कनेक्ट करू शकतो या ठिकाणी. कुठं? पॅरलल कनेक्शन मध्ये किंवा पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये. So resistance R1, R2, R3 and Rn with the they are connected in parallel. So current I is flowing through that circuits. So they are divided into different ways. कारण आपल्याला माहित आहे V is equal to I into R आहे. मग I is equal to V by R आहे. I is equal to V by R आहे. So current will flowing through that resistance. याला आपण I1 म्हणू. हा I2 असेल, हा I3 असेल. परंतु याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल जे आहे, पोटेन्शियल विल बी सेम. याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल कसं असेल? सारखं असेल. या ठिकाणी पोटेन्शियल वेगळं होतं, पण या ठिकाणी पोटेन्शियल सेम आहे. करंट शुड बी डिफरंट. करंट मात्र वेगळा आहे. या ठिकाणी करंट I1 असेल, करंट I2 असेल, करंट I3 असेल. So current I1 flowing through the resistance R1, current I2 flowing through the resistance R2, current I3 flowing through the resistance R3 असेल. So total current in the circuit is I is equal to I1 plus I2 plus I3. So resistances are in parallel. So 1 by Rp is equal to 1 by R1 plus 1 by R2 plus 1 by R3 and so on. फक्त आपण जर तीन रेजिस्टन्सेस लावला असेल तर तुम्हाला एवढंच येईल त्या ठिकाणी. आणि जर n रेजिस्टन्सेस असतील त्या ठिकाणी अँड सो ऑन 1 by Rn असेल. म्हणजे 1 upon Rp is equal to 1 by R1 plus 1 by R2 plus 1 by R3 plus so on 1 by Rn. आणि जर फक्त दोनच रेजिस्टन्स असतील या ठिकाणी दे आर कनेक्टेड इन पॅरलल, त्यावेळेस फॉर्म्युला काय असेल? 1 by Rp is equal to 1 by R1 plus 1 by R2 असेल. So 1 by Rp is equal to हे R1 into R2 लघवी काढला आपण. इथं R1
इथं R2 आहे, R1 plus R2 आला. So Rp is equal to R1 R2 divided by R1 plus R2. So if we have to connect only two resistances, they are connected in parallel. At that time, equivalent resistance is Rp is equal to R1 in R1 R2 upon R1 plus R2. So these are the effective resistance when they are connected in parallel. हे दोन्ही फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. या ठिकाणी दोन रेजिस्टन्स असेल तर काय झालं असतं, Rs इज इक्वल टू R1 प्लस R2 हा फॉर्म्युला असता आणि हे Rp चा फॉर्म्युला हा असेल. या ठिकाणी हा रेजिस्टन्स काय होतो, कमी होतो. या ठिकाणी रेजिस्टन्स वाढतो. म्हणजे आपल्याला चार्जिंग कमी जास्त चार्जिंग करायचं असेल, जर कमी करायचं असेल तर आपल्याला पॅरलल सर्किट वापरावं लागेल आणि जास्त करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सिरीज सर्किट वापरावं लागेल. सो दीज आर द resistances are in series and parallel. So these are the basic concepts